नोडविन गेमिंग ने स्पेसिफेस्ट की घोषणा की। महाराष्ट्र सरकार के सहयोग से भारत में पहली बार होगा अंतरिक्ष, विज्ञान और साइंस फिक्शन साई-फाई का खास महोत्सव। मुंबई, 26 अगस्त 2026 तारांकन। नई पीढ़ी के युवाओं के मनोरंजन, गेमिंग और ई स्पोर्ट्स क्षेत्र की प्रमुख वैश्विक कंपनी नोडविन गेमिंग ने मुंबई के ट्राइडेंट होटल में आयोजित एक प्रेस कॉन्फ्रेंस में स्पेसिफेस्ट लॉन्च करने की घोषणा की। महाराष्ट्र सरकार के सहयोग से आयोजित होने वाला यह भारत के उन पहले बड़े आयोजनों में से एक होगा जो अंतरिक्ष, विज्ञान, नई तकनीक और अंतरिक्ष से जुड़े पॉप कल्चर को समर्पित होगा। इस महोत्सव के जरिए ज्ञान और मनोरंजन को एक ही मंच पर लाने का प्रयास किया जाएगा। प्रेस कॉन्फ्रेंस में कई प्रमुख हस्तियां मौजूद थीं। इनमें महाराष्ट्र सरकार के उद्योग, निवेश और सेवा विभाग के माननीय मंत्री डॉक्टर उदय सामंत, उद्योग, निवेश और सेवा विभाग के प्रधान सचिव डॉक्टर पी अनबालगन IAS, MIDC मुंबई के CEO श्री दीपेंद्र सिंह कुशवाहा IAS, प्राइमस पार्टनर्स इंडिया की को-फाउंडर और मैनेजिंग डायरेक्टर आरती हरभजन का तथा इस पहल की कल्पना पेश करने वाले नोडविन गेमिंग के को-फाउंडर और मैनेजिंग डायरेक्टर अक्षत राठी शामिल थे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के भारत की अंतरिक्ष अर्थव्यवस्था के विजन से प्रेरित और महाराष्ट्र सरकार के सहयोग से स्पेसिफेस्ट अंतरिक्ष अनुसंधान, नवाचार और नई खोज को बढ़ावा देने वाला एक प्रमुख मंच बनने का लक्ष्य रखता है। इस आयोजन के जरिए महाराष्ट्र के स्पेस टेक स्टार्टअप्स को अपनी नई तकनीक और नवाचार प्रदर्शित करने, नई साझेदारियां बनाने तथा दुनिया के बड़े उद्योगपतियों और निवेशकों से जुड़ने का अवसर मिलेगा। भारत हमारा ज्योग्राफिकली ऐसे है कि जो हमारे जो सैटेलाइट लॉन्च होती है ना वो सारे सदर्न स्टेट्स में, क्योंकि वो इक्वेटर के पास है, वहाँ से रॉकेट्स बेटर है। लेकिन अमेरिका ने एक चीज़ सिखाई थी, जहाँ पे सबसे इंटेलिजेंट और सबसे अच्छा कैपिटल होता है, जो सबसे अच्छी इंडस्ट्रीज होती है, उसको कहते हैं जेट प्रोपल्शन लेबोरेटरी। उन्होंने जेट प्रोपल्शन लेबोरेटरी उनकी लॉन्च एरिया के साथ नहीं करी थी, उन्होंने उसको कैलिफोर्निया में बनाया था। वो क्यों बनाया था कैलिफोर्निया में? इसलिए बनाया था कि वहाँ पे सबसे इंटेलिजेंट, सबसे उन्नति वाले सारे, जहाँ सेमीकंडक्टर्स हैं, जहाँ सारी स्ट्रॉन्ग साइंस है और जहाँ सारे स्ट्रॉन्ग कॉलेजेस हैं, वहाँ पे इंटेलिजेंस वाला काम होता है। मैन्युफैक्चरिंग का काम साउथ के अंदर है, लेकिन इंटेलिजेंस का काम हमारे पास महाराष्ट्र के अंदर है। जब ये आइडिया आया तो डॉक्टर अनबलगन के साथ हमारी पहली मीटिंग हुई, उन्होंने कहा कि ये बहुत अच्छा आइडिया है, बनाते हैं। यहाँ पे हमारे पास हार्ट्स एंड माइंड्स जिसको कहते हैं, दिल के अंदर जो बच्चे हैं और स्पेस के अंदर जो उन्नति होती है, जिसके अंदर ब्रेन के अंदर सोचते हैं कि हम भारत आगे कैसे जाएंगे, ये दोनों की हमने मैरिज बनाने की कोशिश करी। सो बच्चों, यहाँ पे हमारा जो फेस्टिवल होएगा, मेरा उसके अंदर आइडिया था कि बच्चे आएंगे, टीचर आएंगे, बाहर के लोग, बाहर के सारे टीचर्स आएंगे और इंडस्ट्री आएगी और MOUs होंगे, ताकि इन्वेस्टमेंट भी हो और हमारा देश भी रोशन हो। ये हमारा आइडिया था, ये विजन है और आज हम इस सबके साथ हैं जिसके अंदर ये अमल हो रहा है। तो मेरी तरफ से थैंक यू सो मच एंड दिस इज द विजन ऑफ स्पेस फेस्ट और जय हिंद। Honorable Minister Uday Samant sir, Honorable Anbalgam sir, Principal Secretary Industries, Honorable Kushwaha sir, CEO MIDC, Akshat, and our esteemed colleagues from the media. A very, very, very good evening to all of you. As Akshat said, I think all of us, we have grown up watching Star Wars, Star Trek. Again and again, I have repeated the dialogues, may the force be with you, live long and prosper. I don't know how many identify with this. We have grown up to imagining what is there beyond the stars. For us, spaceships, travel to future, space, all of it was somewhere in the future, maybe something which our grandchildren would do. But now I'm very happy to be part of this moment where now the future is here. Space is no longer about government agencies or only about astronauts. Now it's about startups, entrepreneurs, AI, satellites, students, robotics, deep tech, and so on. And most importantly for Maharashtra, it's a big opportunity and Maharashtra has an important role to play in this. I think Space Fest, which we are today going to launch by Honorable Minister Sir, is first of its kind initiative in India by Government of Maharashtra to position our state as the next space tech capital for Asia. Over the next 3 to 5 years, I understand Government of Maharashtra has 3-pillared vision. First, of course, develop the entire capital and startup community of space tech. How do we ensure that the startups, they have the pathways to get venture capital, to get the technology incubation, to get government incentives? How do we ensure that these startups scale up and then play an important role in the global space tech industry? Second, more importantly, how do we ensure that Maharashtra has the infrastructure and industry aggregation? How do we ensure that the companies of Maharashtra, they do really well in the entire space tech industry? And most important is the talent pipeline. Because students of today will be the space
entrepreneurs of tomorrow. In 2035, it will be the children who are there today, who are looking up to the stars and imagining a future, who will then lead all of these companies. As knowledge partner, Primus partner, our core mandate is idea realization. How do we make ambitious ideas and how do we execute it? So I'm really glad to be part of this ambitious, first of its kind initiative by Government of Maharashtra and Nordwind. I think I really like the idea that maybe 10 years, 15 years down the line, when children look back, they remember this historic moment when Government of Maharashtra made the first step towards maybe conquering the space frontier. So thank you, and again many congratulations to everyone. कि स्पेस एक बहुत एक्साइटेड सेक्टर है जहाँ लोगों को जानकारी कम है और जानना बहुत कुछ है. तो एज ए स्टेट जब हम ये डिस्कस कर रहे थे मिनिस्टर साहब, सेक्रेटरी सर, तो ये बताया कि कैसे इस स्टेट को हम फोकस में ला सकते हैं, स्पेशली इन दिस पर्टिकुलर सेक्टर. देयर आर सर्टेन जोग्राफिकल एडवांटेजेस विद सर्टेन स्टेट्स, तो वो तो हम नहीं लेके आ सकते, लेकिन हम एक ऐसा इकोसिस्टम क्रिएट कर सकते हैं जहाँ से स्पेस रिलेटेड स्टार्टअप्स हैं वो आगे जा सकें, उनको यहाँ पे वो इन्वायरमेंट मिले जो पूरे कंट्री में कहीं नहीं मिल रहा या पूरे दुनिया में कहीं संभव नहीं. तो आप सबकी जानकारी के लिए सिर्फ बता देते हैं, MIDC के इंफ्रास्ट्रक्चर की बात होगी, पॉलिसी की बात होगी, हमारे नए आने वाले जितने भी इंडस्ट्रियल पार्क्स हैं, सेक्टोरल पार्क्स हैं, डिफेंस पॉलिसी, उन सभी की बात होगी और उसमें स्पेस सेक्टर डेफिनेटली कवर है और आगे उसके बारे में जो भी बेनिफिट्स आने वाले हैं उस पर बात होगी. बट सबसे इम्पोर्टेंट है स्टार्टअप, और स्टार्टअप के लिए क्या इकोसिस्टम हम दे सकते हैं. तो कुछ महीने पहले हमारी एक स्कीम लॉन्च की थी गवर्नमेंट की मान्यता से, दैट इज नोन एज मैट्रिक्स. उस मैट्रिक्स स्कीम में हम महाराष्ट्र में ऐसे 200 इंक्यूबेशन सेंटर्स बनाने वाले हैं स्टार्टअप्स के लिए, जिसमें ये स्टार्टअप्स को सारी फैसिलिटी मेंटरिंग से लेकर आप चाहे उसमें कोवर्किंग स्पेस हो, लैब हो, टेस्टिंग फैसिलिटी हो, सर्टिफिकेशन हो, AI हो, जितने भी तरह की आप स्टार्टअप्स को ज़रूरत पड़ने वाली है वो सारे फैसिलिटी ये स्टार्टअप्स को इंक्यूबेशन सेंटर्स में अवेलेबल रहेंगी. ये 200 इंक्यूबेशन सेंटर्स स्टार्टअप्स को ये फैसिलिटी 75 to 80% मार्केट का जो रेट है उसका डिस्काउंट पे प्रोवाइड करा के देंगे. सो हार्डली 20% कॉस्ट आएगी. सपोज आपको कोवर्किंग स्पेस पूरे इंडिया में कहीं भी किसी भी सिटी में अगर 10,000 रुपये की डेस्क मिलती है और बॉम्बे में अगर वो डेस्क की कीमत 20,000 है तो भी वो 5,000 में मिलेगी, इवन चीपर देन एनी सिटी. ऐसे ही सारी फैसिलिटी 75 to 80% डिस्काउंट पे स्टार्टअप्स को मिलेगी. एंड स्पेस सेक्टर जो है वो उसमें हमारी टॉप मोस्ट प्रायोरिटी है. ये 200 जो इंक्यूबेशन सेंटर्स हैं ये बॉम्बे, पुणे, नागपुर, नासिक ऐसे जो मुख्य शहर हैं जहाँ पे हमारा स्किल पूल अवेलेबल है और इस तरह के स्टार्टअप्स हैं अवेलेबल हैं, उन शहरों में तैयार किए जा रहे हैं और लगभग 15 लाख स्क्वायर फीट एरिया में ये हमारे इंक्यूबेशन सेंटर्स फैले रहेंगे. उसमें से ऑलरेडी पहले लॉट के लगभग 12 इंक्यूबेशन सेंटर्स के साथ काम, जिसमें IIT बॉम्बे है, जिसमें IIM नागपुर है, ऐसे जो इंस्टीट्यूट हैं VJTI है, COEP, इन इंस्टीट्यूट के साथ मिलकर काम शुरू हो गया है और ये सेंटर्स कुछ ही समय में फंक्शनल हो गए. महाराष्ट्र में वैसे भी देश के सबसे ज़्यादा स्टार्टअप है, इंक्यूबेशन का सबसे बड़ा नेटवर्क है. तो इस पर्टिकुलर सेक्टर के लिए जो भी डेडिकेटेड पॉलिसी या इंफ्रास्ट्रक्चर सपोर्ट लगेगा, स्टेट गवर्नमेंट उसके लिए कमिटेड है और MIDC विशेष रूप से उसमें जो भी जरूरत पड़ेगी, whatever necessary infrastructure is required, we are committed to provide. Once again, thank you so much for giving me this opportunity and joining us here on this particular event. We are quite excited to participate in this main event of this sector. Thank you. आदरणीय मंत्री महोदय, माझे सहकारी मित्र श्री दीपेंद्र, अक्षत्राची को-फाउंडर माधविन आरती आणि मित्र फ्रॉम मीडिया बंधूंनी बहिणी, ऑलरेडी द पिच इज सेट. काय करावा आणि कसं प्लॅन करावा याचं आज एक सुरुवात झालेली आहे. ॲक्च्युली 2 तारीख आपल्या समोर आहे.
प्रॉब्ली नवंबर 11, 12, 13, 14 सो चिल्ड्रन्स डे किंवा नॅशनल सायन्स डे. आता मंत्री महोदय ठरवतील कुठल्या दिवसात आपल्याला करायचं, कारण की आपल्याला वी नीड टू हॅव अ प्लॅन. सेकंडली, टिल टुडे ऑलमोस्ट क्लोज टू 75 to 80 confirmations आ चुके हैं, isn't that? And there are exciting names and numbers. थोड़ा सरप्राइज असू द्या ना, म्हणजे प्रॉब्ली when the time builds up, probably automatically come to know who all is going to participate. Since Sriharikota, then you have 3-4 locations are there, and either Trivandrum or close to Chennai. These two locations where we always have इस्रोच्या लॅबॉरेटरी असू द्या, DRDO असू द्या, हे एवढंच असतात. 2 स्टेट्समध्ये कॉन्सन्ट्रेट असतात. नॉट इव्हन कर्नाटक, इट्स ओनली आंध्र प्रदेश and TN, and of course Kerala. But actual engineering, if you look at countries, close to 25% aerospace and defense and navigation system, they are all manufactured in Maharashtra. Electrical and electronic components, 1/5 they are manufactured here. And the state is the first, probably one of the foremost state to host a independent defense and aerospace policy. Aerospace means it's a next level of, the space tech is next level of aerospace. मंत्री महोदय महाराष्ट्राखाली नवीन डिफेन्स अँड एरोस्पेस आहे, दॅट इन्क्लूड्स डिफेन्स, न्यूक्लियर टेक, एरोस्पेस. वी कॉल DNA पॉलिसी विच ऑल्सो इन्क्लूड स्पेस टेक. ते पॉलिसी आपल्याकडे येते. सो स्केल, इफ यू रियली लुक एट स्केल वेअर वी आर हियर, आता सच very I would say it's not a very small, but sizably close to 8.5 to 9 billion is a sector in India. And by 2032-33 we should grow up to almost 45 to 50 billion. 2040, just another 13 to 14 years, and we are supposed to reach 100 billion size of the economy only from space tech. Aerospace ne baki nahi. See, this is not just a launch, the sky routes are launch nahi hai. Entire ecosystem, launch साठी जो लगते हैं, entire smart manufacturing है, robotics है, anything, everything is we are going to build it. So that is what, like, probably when world is going to close to cross $1 trillion size of the, I would say, economy only from space tech, we should roughly hold 8 to 10%. This is what our, like, honorable prime ministers, like, I would say, the target for us. That's what is a mere size of the economy. Our economy is comparable with South Africa, comparable with Singapore, comparable with UAE, more Thailand, 660 billion USD. If you really look at गेल्या वर्षभरातला EPF addition, आपण म्हणतो ना employment कुठं आलं नाही, the net EPF addition is 42 lakh only in Maharashtra, which is 22 to 23% of the state. म्हणजे जो वातावरण किंवा एन्व्हायरमेंटमध्ये एकदम बदललेलं आहे ॲक्च्युली, म्हणजे टोटली आय थिंक ॲक्च्युअली इट्स टोटली चार्ज अप. अँड वी लुक ॲट वाय वी आर लाईक गोइंग टू बी ग्रेट, बिकॉज वी हॅव अ कॅपिटल. देशातलं सर्व जो FDI असेल, म्हणजे ऑलमोस्ट 31 ते 35%, मागच्या वर्षी 40% FDI आपल्याकडे येते. आणि ऑलरेडी आय वुड से मिड स्केल मेच्युरिटी ऑलरेडी हॅज कम इन स्टेट्स एरोस्पेस अँड डिफेन्स. सर, नांदेडमध्ये वी आर गोइंग टू मॅन्युफॅक्चर हेलिकॉप्टर. मिहानमध्ये वी आर गोइंग टू मॅन्युफॅक्चर. मिहानमध्ये हेलिकॉप्टर पण होणार आहे. द US कंपनी, द ब्रेझिल कंपनी प्रॉब्ली इज गोइंग टू मॅन्युफॅक्चर लाईक प्रॉब्ली द 22-25-30 सीटरचा जो एअरक्राफ्ट आहे, मिड स्केल एअरक्राफ्ट, इज गोइंग टू बी मिहान. सर, आपल्याला आनंद होईल, मी आपल्याशी सकाळी चर्चा केली काय, इवन लाईक ट्रेनिंग एअरक्राफ्ट्स आहे, दॅट इज ऑल्सो गोइंग टू बी मॅन्युफॅक्चर्ड इन महाराष्ट्र. सो वी हॅव लाईक स्टार्टिंग फ्रॉम पुणे, नाशिक, HL, लेट, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, an aircraft manufacturing unit at Nashik and R&D units in Pune. Now, Ratnagiri is also going to have a full-fledged commercial airport. Already Coast Guard's airport, but now it's going to be full-fledged commercial airport. So even like coastal, probably only we look at the testing range and other thing. Probably we can also probably look at an alternative testing range. And ऐसे काम करता असताना we are not stand alone. Academia, industry, आणि research institutions. आपल्याकडे इस्रो आहे आणि नासा आहे, म्हणजे जगातला वर्ल्ड्स बेस्ट स्पेस एजन्सीज आहे. दे आर ऑल बिंग ऑन बोर्डेड आहे. म्हणून जेव्हा मंत्री महोदयाच्या उल्लेखमध्ये असेल ते सर आपल्याला करायचं टास्क जो आपल्या समोर आहे, बेसिकली वी नीड टू स्ट्रेंथन द ऑपॉर्च्युनिटीज. जो ऑपॉर्च्युनिटी आपल्या समोर आहे, वी शुड बी एबल टू कॅप्चर अँड सो दॅट एरोस्पेसमध्ये, ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, डीप टेकमध्ये वी कॅन गो वेल लाईट. दिस वॉट आय वॉन्ट टू से. I was mentioning that beyond the rockets,
एंटायर व्हॅल्यू चेनला आपल्याला कॅप्चर करायचं. इफ आय रिअली से द लार्जर ऑपॉर्च्युनिटीज मोर बियॉन्ड द लॉजिक. One is like an advanced manufacturing precision engineering, which the state is going to have 4 advanced manufacturing precision engineering at 4 locations, like starting from Pune, Nasik, Chhatrapati Sambhajinagar आणि नागपूर. आणि प्रत्येक मंत्रिमोहन सर आपल्याला कल्पना आहे की वी साइन विथ टाटा टेक्नॉलॉजीज टू सेट अप advanced manufacturing system. There will be 2 independent like manufacturing system for defense and aerospace, which will again come up in Pune and Nagpur. So फक्त ना आपल्याला जस्ट टेक्नॉलॉजीला एक फॉर्म बेस ठरवून पुढे आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग जायचं, एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीचं कॅपिटल उचलायचं. सो ॲज वेज मेन्शनिंग कुठलाही सेक्टर कॅनॉट लाईक ग्रो विथ अ सिंगल इंटरव्हेन्शन. म्हणजे हिअर गव्हर्नमेंट इज विथ अस, ऑल द प्रायव्हेट प्लेयर्स, ऑल द स्टेक होल्डर्स आर देअर, एजन्सीज आर देअर, international institutions are there, research and R&D institutions are there. Capital is basically VC fund is every stakeholder is being onboarded. जस्ट फेस्ट नाही आहे. फेस्ट झालं म्हणजे तिथं 3 दिवसाचा कार्यक्रम आहे नाही. बेसिकली दिस फेस्ट विल लीड टू अ कोलॅबोरेशन. इट्स अ बिगिनिंग आहे. इट्स अ न्यू बिगिनिंग फॉर अ ॲडिशनल इयर ऑफ लाईक प्रॉब्ली अ प्रॉस्पेरिटी फॉर द स्टेट ऑफ महाराष्ट्र. अँड इट्स नॉट अ स्टँड अलोन इव्हेंट. असं काही नाही एखादा म्हणजे एक दरवर्ष आपल्याकडे इव्हेंट असतो. इट्स नॉट अ स्टँड अलोन. इट्स गोइंग टू बी अ रन ऑफ फार होणार आहे. बरेच पाणी इथून वाहून जाणार आहे. देट्स गोइंग टू बी लॉट ऑफ थिंग्स अँड दिस ऑल्सो मूविंग बियॉन्ड दॅट. You all know that the STEM workforce म्हणतो. STEM workforce is like a science, technology, engineering and management. सर्व जगातलं सर्वात जास्त STEM workforce भारतामध्ये, त्यातलं सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये. So predominantly like we always call Oxford of East, Pune. आपल्याकडे ॲक्च्युअल सायन्स जो आपण म्हणतो ना बेसिक सायन्स त्याच्यावरती फार असतात. इवन इफ यू गो टू सेंटर फॉर सेल्युलर मायक्रोबायोलॉजी 10 लोक येतात तर 3 लोक पुण्याचे असतात. सो दिस इज ॲक्च्युअल. सो दिस विल ऑल्सो क्रिएट अ न्यू टॅलेंट. बेसिकली आता लहान मुलापासून ते एव्हरीबडी इज फॅसिनेटेड, एक्साइटेड. फक्त वी ओनली सी इट इन लाईक प्रॉब्ली गुड मूवीज. बट नाव वी शुड मूव बियॉन्ड प्रॉब्ली दॅट अँड ॲक्च्युअली ब्रिंग इन दॅट इंडस्ट्री टू दॅट. आणि हे ॲक्च्युअल करिक्युलममध्ये सुद्धा पर्टिक्युलरली कॅच दम यंग. So if somebody is having a passion to probably navigate them into the investor, navigate them into the sector, navigate them into research. So this is also going to make, I think this is going to be our prime responsibility. Yanumitan, I think I congratulate MIDC, Nordway and all the stakeholders and my friends from media. That future is ours and we will work towards it. Jai Hind, Jai Maharashtra. जी, आमचे CEO दीपेंद्रजी, अक्षतजी, आरतीजी, सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी. अशी पत्रकार परिषद पहिल्यांदाच असेल म्हणून म्हटलं इथं पत्रकार परिषद पण करतो आणि भाषण पण करतो. आपल्याला माहिती आहे की आजचा कार्यक्रम म्हणजे मी जे माझं मत बनवलंय ते म्हणजे विज्ञान, अंतराळ आणि मनोरंजन यांचा त्रिवेणी संगम आहे. कारण मी आताच अक्षतजींना विचारत होतो, सुनीता विल्यम्स ज्यावेळी स्पेसमध्ये गेल्या 8 दिवसासाठी, तर जाताना आम्हाला सगळ्यांना बरं वाटत होतं. पण ते ज्यावेळी तांत्रिक बिघाड झाले आणि तिथं अडकले ते पल्पिटेशन आमचं वाढलं होतं. बराबर है ना, हमारा पल्पिटेशन बढ़ गया था क्योंकि अभी ये वापस कैसे आएगी, लेकिन टेक्नॉलॉजी की वजह से वापस आ गए. आणि तेवढ्यापुरतं स्पेसचा माझा संबंध होता. म्हणजे मंत्री म्हणून स्पेस म्हणजे काय, तर तिथं चंद्रयान गेलं, जिथं अजून काही यानं जातील, इस्रोतनं जातील, नासातनं जातील, तिथपर्यंत आमची स्पेसची मर्यादा. परंतु आजची पॉलिसी बघितल्यानंतर किंवा आपण जो स्पेस फेस्ट करतोय तो बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की जे विद्यार्थ्यांना पाहिजे, जे महाराष्ट्रातल्या तरुणांना पाहिजे, जे भारतातल्या तरुण तरुणींना पाहिजे, ते सुरू करण्याचा पहिला उपक्रम आपलं महाराष्ट्र राज्य सुरू करत आहे. त्याबद्दल उद्योगमंत्री म्हणून मला मनापासून कारण शेवटी उद्योगामध्ये वेगवेगळे सेक्टर येतात, MSMEs येतात, त्याच्यानंतर अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट येतात, मेगा प्रोजेक्ट येतात, त्याच्यावर आपण चर्चा करत असतो. पण चंद्रयान ज्यावेळी लँड झालं त्याच्यानंतर काही सत्कार सुरू झाले महाराष्ट्रामध्ये. आणि मला असं जाणवलं, मी पत्रकारांच्या साक्षीनं सांगतो की अनेक महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या MSMEमध्ये चंद्रयानचे पार्ट बनवलेले होते. त्याच्यामधला अग्रेसर जिल्हा हा पुणे होता. पुण्यामध्ये तर भरपूर ठिकाणी चंद्रयानचे पार्ट बनवले होते. आता मला असं वाटतं की आपण हे सगळे एका अम्ब्रेलामध्ये आणतोय.
आणि एका अम्ब्रेलामध्ये आणून आम्ही जगाच्या आधुनिकतेला सामोरं जात असताना महाराष्ट्र आपण कुठे मागं नाही हा दाखवण्याचा नाही तर प्रूव्ह करण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि स्पेस सेक्टर हे सगळ्यात देवेंद्रजी फडणवीस आमचे मुख्यमंत्री असतील, एकनाथ शिंदे असतील, आमच्या उपमुख्यमंत्री असतील, हे तर याचं कौतुक करतीलच, पण सगळ्यात जास्त कौतुक याचं कोण करतील तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करतील, कारण त्यांच्या सगळ्यात आवडीचा विषय हा स्पेस आहे. आणि म्हणून आमची उद्योग विभागाची जबाबदारी फार मोठी आहे. आपण ज्यावेळी सांगतो की उद्योगातनं बेरोजगारी आम्ही दूर करणार आहोत किंवा उद्योगातनं अजून इकोसिस्टम आम्ही जनरेट करणार आहोत, MSMEला आम्ही पुढे नेणार आहोत. आजच्या जगामध्ये विद्यार्थ्यांच्या मनातल्या रोजगाराच्या शंका दूर करण्यासाठी माझ्या दृष्टीने ही पत्रकार परिषद ही अतिशय महत्त्वाची आहे. आणि म्हणून मला आता प्रधान सचिवांनी विचारलं की आपला कार्यक्रम नोव्हेंबरला करायचा की फेब्रुवारीमध्ये करायचा. तर मी आज या ठिकाणी सगळ्यांच्या साक्षीनं जाहीर करतो तो आपण फेब्रुवारीमध्ये केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीचा वेळ मिळेल. आणि तो वेळ मिळाल्यानंतर नुसतं देशात नाही तर स्पेसमध्ये काम करणारं महाराष्ट्र राज्य हे जगातलं अग्रेसर राज्य आहे अशा पद्धतीचं चित्र जर आपल्याला तयार करायचं असेल, याच्यातनं एम्प्लॉयमेंट जनरेशन जर करायचं असेल तर आपल्याला हा उपक्रम हा आपण फेब्रुवारीला केला पाहिजे. अजून एक मला पत्रकारांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या युवा पिढीसाठी सांगायचं आहे की शेवटी आम्ही ज्यावेळी कॉलेजमध्ये शिकलो किंवा अलमनगर जर तुम्ही शाळेमध्ये शिकला, कुशवाजी शाळामध्ये शिकले, त्यावेळेचा करिक्युलम पॅटर्न हा वेगळा होता आणि आताचा तर वेगळा झाला आहे. पूर्वी पुस्तकामध्ये बघायला लागायचं, आता हातातच पुस्तक बघायला लागतं. त्याच्यामुळे या सगळ्या सिस्टीममध्ये आपल्याला जर जायचं असेल तर त्यांच्या नोकरीच्या अपेक्षा काय, त्यांच्या उद्योगाच्या अपेक्षा काय, त्यांना नक्की काय पाहिजे, हेच भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपल्याला करावं लागेल. आणि त्याच्या दृष्टीनं हा अतिशय महत्त्वाचा असा कार्यक्रम आहे. मी आता चर्चा करत असताना विचारत होतो की याच्यातनं नक्की एम्प्लॉयमेंट जनरेशन होणार म्हणजे काय होणार. याच्यातनं देखील फार मोठे उद्योजक उभे राहणार आहेत. त्याच्यामध्ये विमानाचे पार्ट बनवण्याची इंडस्ट्री असू दे. मी तर परवा शिर्डीमध्ये आपण सगळे होतो, राजनाथ सिंग साहेब आले होते, आपण मिसाईल्सच्या फॅक्टरीचं देखील उद्घाटन केलं. तर हे सगळं मगाशी जसं म्हटलं की एका अम्ब्रेला खाली येणार आहे आणि याच्यातनं आपल्या देशाच्या जडणघडणीमध्ये महाराष्ट्राचा देखील फार मोठा सिंहाचा वाटा राहणार आहे. म्हणून मला असं वाटतं की ही आजची पत्रकार परिषद ही आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे आणि देशाच्या दृष्टीनं देखील अतिशय महत्त्वाची आहे. मी अक्षत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद देतो महाराष्ट्राच्या वतीनं की तुम्ही याच्यामध्ये जसा वेव्जमध्ये इनिशिएटिव्ह घेतला होता तसा या सेक्टरमध्ये देखील तुम्ही इनिशिएटिव्ह घेतला आहे. तुम्हाला आम्ही काही कमी पडू देणार नाही. तुम्ही फक्त आम्हाला कमिटमेंट केली पाहिजे. आपने हमको कमिटमेंट करना चाहिए की हम करके दिखाएंगे. बरोबर आहे की नाही. नाही तर कार्यक्रम होतो, प्रेस कॉन्फरन्स होते आणि काही झालं नाही म्हणून परत समोरच्यांची प्रेस कॉन्फरन्स सुरू होते आणि त्या प्रेस कॉन्फरन्सला उत्तर देता देता आमचं काम बाजूला राहतं आणि त्यावेळी अक्षत नसतात किंवा आरतीजी नसतात, उदय सामंत जिथं असतात, अलबनगंजी त्याला उत्तर देत नाहीत, दीपेंद्रजी देत नाही, उत्तर मला द्यावं लागतं. त्याच्यामुळे जे आपण काय करणार आहोत किंवा जे आज आपण महाराष्ट्राला सांगितलं, जे आपण देशाला सांगितलंय आणि जे आपण देशाच्या प्रती करणार आहोत ते मला असं वाटतं की कालमर्यादा ठरवून गेलं पाहिजे. फेब्रुवारीला आपण कार्यक्रम करू. त्याच्यानंतर राज्याच्या बाहेर जायचं असेल, देशाच्या बाहेर जायचं असेल तरी आपण चांगल्या पद्धतीनं उपक्रम राबवू. पण आपण जे म्हटलेलं आहे की याची लाखो करोडो रुपयाची इकॉनॉमी आणि त्याच्यात FDI असेल तर FDI तो महाराष्ट्रामध्ये आपण आणून दाखवू, यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करू आणि ते आम्ही उद्योग विभाग करू, हा देखील माझा शब्द आहे. याच्यामध्ये आताच मला CEOनी सांगितलं की आमचा ऑलरेडी स्कायरूट प्रायव्हेट लिमिटेड सॅटेलाईट कंपनीशी MOU झालेला आहे. आता म्हणजे हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्हाला MOU करायचा नाही, तर या कार्यक्रमाचा बेस असलेला ऑलरेडी आम्ही MOU केलेला आहे. त्याला देखील MIDC आम्ही जागा देतोय आणि त्याच्यातनं देखील फार मोठी इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आता डिफेन्सच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर शिर्डीमध्ये जर आपण गेला तर डिफेन्स हब किंवा डिफेन्स क्लस्टर करण्याचा जो निर्णय आपण घेतला होता त्याला मूर्त स्वरूप प्राप्त होतोय. रत्नागिरीमध्ये देखील आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय, अन्य काही ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय. पण याच्यामध्ये हे सगळं करत असताना जागेची तुम्हाला कमतरता भासणार नाही, कारण MIDCचा चेअरमन मी आणि CEO देखील इथं आहे. त्याच्यामुळे इथं देखील जागा द्यायचा निर्णय आम्ही घेऊ शकतो. पत्रकारांच्या साक्षीने तुम्ही अजिबात चिंता करू नका. फक्त याच्यामध्ये
आपण केलेली कमिटमेंट ही 100% आपण पूर्ण केली पाहिजे आणि ती आम्ही करू हा विश्वास या पत्रकार परिषदेतनं मी सर्व तरुणाईला देतो. आज एका आगळ्या वेगळ्या पत्रकार परिषदेचं आयोजन उद्योग विभागामार्फत आम्ही केलं, याचं देखील मला समाधान आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा कार्यक्रम फक्त आमच्याशी मर्यादित नाही, तर हा कार्यक्रम तुम्ही आम्ही सगळ्यांनी बरोबर घेऊन पुढे गेला पाहिजे. हा नाविन्यपूर्ण असा कार्यक्रम आहे. याच्यामध्ये काही गोष्टी आम्हाला कदाचित अवगत नसतील त्या तुम्ही करून दिल्या पाहिजेत. आणि असं करून जर आपण पुढे गेलो तर देशातलं अवकाशाचं रूपांतर उद्योगामध्ये करणारं महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य असेल, एवढीच या ठिकाणी माझं मत व्यक्त करतो. अजून काय मला विचारायचं असेल तिथं मी शांतपणे जाऊन बसतो, तिथं बाकीचे उत्तर देतो. आणि आज पहिल्यांदा पत्रकार परिषद आणि भाषण एकत्र पहिल्यांदा मला उद्योग विभागानं करायची संधी दिली, त्याबद्दल देखील आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो. नमस्कार. पहिला महाराष्ट्रामध्ये मुंबई येथे एशिया खंडातला पहिला स्पेस फेस्ट, जिथे ऑल द स्टेक होल्डर्स, इन्व्हेस्टर्स आहे, कॅपिटल आहे, हुज आर गोइंग टू पुट कॅपिटल, अकॅडमिशिया, यंगर जनरेशन, all the new entrepreneurs, all the MSME, and all the research institutions, all the space agencies, both like national and global space agencies, त्यांना सर्वांना आपण एक प्लॅटफॉर्ममध्ये आणणार आहे. आणि आजचे एक पत्रकार परिषदेमुळे आपण सुरुवात केलेलं आहे. याच्यामध्ये एकंदरीत आपण ऑलवेज क्लाइम करतो की आपण यंगेस्ट नेशन, यंगेस्ट टॅलेंट आणि स्टेम वर्कफोर्स जास्त, म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग वर्कफोर्स सर्वात जास्त जगातला वर्कफोर्स इन भारत आहे. आणि महाराष्ट्र ऑल्सो इज क्लोज टू अराउंड, दर वर्षाला पहिले ऑलमोस्ट 10 लाख स्टुडंट्स पोस्ट मॅट्रिक आपल्याकडे पास होऊन जातात. म्हणजे हे सर्व इकोसिस्टम आपल्याला वापरून स्पेस टेक्नॉलॉजी नेक्स्ट लेवलला घेऊन जायचं. हे फक्त काही एक्झिबिशन नाही आहे, इट्स अ कोलॅबोरेटिव्ह अप्रोच आहे, इट्स इन्व्हेस्टमेंट आहे, इट्स गोइंग टू क्रिएट ए न्यू टॅलेंट. कदाचित अकॅडमीमध्ये करिक्युलममध्ये आपल्याला चेंज करावं लागेल. वी नीड टू ब्रिंग इन द स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि आपला MSMEs आणि आपल्या इन्व्हेस्टरला, आपला एंटरप्रेन्योरला जगातला एक्सपोज करणे, म्हणजे वी विल मॅन्युफॅक्चर नॉट जस्ट फॉर द नेशन बट ऑल्सो फॉर द ग्लोब. तर म्हणून एक सुरुवात आहे. तर आपण बघतो की नासाला पण 70% सायंटिस्ट इंडियन्स आहेत. कशा पद्धतीने आपण बघतो की स्पेस फेस्ट आपण आपल्याकडे कॅच द यंग, बेसिकली जी एंटायर इकोसिस्टमला नर्चर करायचं. जो यंग टॅलेंट आहे, क्वालिफाईड टॅलेंट आहे, हाय स्किल्ड आहे, त्याला ऑपॉर्च्युनिटी असलं पाहिजे. नॉट जस्ट अन आय वुड से एम्प्लॉयमेंट, स्वतःच्या तरी युनिट टाकायचं असेल तर पॉलिसी इकोसिस्टम असलं पाहिजे. जसं महाराष्ट्रामध्ये डिफेन्स, न्यूक्लियर टेक, एरोस्पेस अँड स्पेस टेक पॉलिसी नवीन येणार आहे आणि त्यातलं काय व्हेंचर कॅपिटल असणार आहे. गव्हर्नमेंटसुद्धा, महाराष्ट्र शासनसुद्धा एक प्रायव्हेट इक्विटी फंड स्थापन करून या छोट्या छोट्या स्टार्टअपमध्ये इक्विटी किंवा कन्व्हर्टेबल लाईक आय वुड से इन्स्ट्रुमेंट्समध्ये आपण करणार आहे, जेणेकरून त्यांना इनिशियल हँड होल्डिंग करू शकतो, त्यांना बल्कटीकरण करू शकतो. आपण आज उदय सामंत सरांनी पण यांना हमी दिली आहे की आपण सपोर्ट करू. तो हा नॉटविन जो एजन्सी आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र दोघांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे आणि शासन याच्यासाठी सर्व मदत करणार आहे. आपण कसं बघतो यंग स्टुडंटला, एंटरप्रेन्योरला कसा फायदा होणार याच्यामध्ये बेसिकली काही ॲक्टिव्हिटीजमध्ये स्ट्रेंथनिंग किंवा न्यू कंटेंट फॉर प्लॅनेटोरियम. तर प्लॅनेटोरियम तुम्ही गेला आपला नेहरू सायन्स सेंटर किंवा चेन्नईला गेला, प्रॉब्ली वेदर दे आर अपडेटेड. सो हा पुढील पाहिलं असेल की वी क्रिएट कंटेंट जो अपडेटेड कंटेंट आहे, म्हणजे स्पेसच्या टेक्नॉलॉजीमध्ये. दॅट इज वन थिंग. सेकंडली ब्रिंग इन ऑल द स्टेम स्टुडंट्स हू कॅन बी एन एंटरप्रेन्योर, हू कॅन बी अ टीचर, हू कॅन ऑल्सो दॅट. थर्ड, ऑल द ग्लोबल इन्व्हेस्टर्स and all the MSME and platform. हे सर्व एकत्र आल्यानंतर नॉट जस्ट एक सिंगल सेक्टर नाही आहे, याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट पण होईल, इन्व्हेस्टमेंट होईल, स्टडीच्या करिक्युलममध्ये होईल. सर्वपेक्षा यंग पिढीला, तरुण पिढीला डायव्हर्ट करून प्रॉब्ली एक चांगली पद्धतीने त्यांना उद्वेग किंवा मोटिवेशन करून ह्या सेक्टरमध्ये आपला वाढती करतात. आपण काय आव्हान करा, काय मेसेज देणार लोकांना की नाही, याच्या आमच्या स्पेस फेस्टचं आमचं वेबसाईट आहे आणि आमच्या प्रमोशनल व्हिडिओजमध्ये असेल, तुम्ही ट्रॅक करा आणि बी पार्ट ऑफ इट. आणि इट विल बी पहिल्यांदा आपण म्हणतो नॉर्मली B2B असतं किंवा गव्हर्नमेंट टू बिझनेस असतं. पहिल्यांदा सिटिझन्सला, स्टुडंट्सला मोठ्या प्रमाणात घेतलं, जगातला काही पहिला इव्हेंट आहे. सो सर्वात जास्त स्टुडंट्सनी, असं काहीच नाही, त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली आपण एनरोलमेंट वगैरे प्रोसिजर चालू होईल. अजून 6 महिने तर आपण म्हणतो ना टप्प्याटप्प्याने आपण त्याला SOPs आपण त्याला रोल होतो. त्याच्यात प्रधानमंत्री यांनी पण प्रोत्साहन दिलं आता लाल किल्ल्यावरती बोलून. माननीय पंतप्रधान महोदयांचं ध्येय आहे की सेल्फ रिलायंट प्रॉब्ली इन डिफेन्स, एरोस्पेस, आणि शासन त्याच्यासाठी कटिबद्ध. थँक्यू.